हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणत मित्रांनो, मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू वसंत, मास चैत्र, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची सप्तमी तिथी आहे. रात्री 9:20 अष्टमी तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो, मूळ नक्षत्र आहे. सकाळी 8:49 पूर्व आषाढ नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, परिक योग आहे. सायंकाळी 5:58 शिवयोगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, विष्टीकरण आहे. सकाळी 8:13 भवकरणाला सुरुवात होईल. रात्री 9:20 बालवकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असते. सूर्य मीन राशीत असेल, चंद्र धनु राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव देखील मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या अनुभवी ज्योतिषाकडे जाऊन आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता राहते. त्यामुळे आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे मित्रांनो, अन्यथा सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:28 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6:53 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या शनी ग्रह हा 12 मार्च 2026 पासून अस्तंगत झालेला आहे. तर असा अस्तंगत शनी आपल्याला काय फळ देईल हे देखील ज्योतिष आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो, आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरो शिव शिव शंभो प्रवर्तमानस्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह करते वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभादी षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सराने वसंत ऋतू चैत्र मासे कृष्ण पक्ष बृहस्पती वासरे मूळ नक्षत्रे परिक योगे विष्टी करणे सप्तमी शुभदितो वीर गोत्रात उत्पन्न कडप्पा मोह पार्थ द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर विद्यार्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीश. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहाताने संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माल्याच्या दामनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8:13 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपल्या जीवनात अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, यापुढे प्रत्येक मासातील मुहूर्त या पंचांगात देत नसून त्यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे. कारण महिन्यातून तो एकदाच द्यायचा असतो, म्हणून हा पर्याय काढलेला आहे. त्याची लिंक खाली दिलेली आहे. जर आपल्याला मुहूर्त हवा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर आपण तो व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये सकाळी 8:13 भद्रा योग आहे. हा राहूच्या येणारा असणारा भद्रा योग आहे. त्यामुळे तो नक्कीच आपल्या कामांमध्ये अडचणी निर्माण करणार. तेव्हा शक्यतो आपण या वेळेपर्यंत रेग्युलर जी कामे तीच करावी, महत्वाची किंवा विशेष कामे टाळावीत, जेणेकरून आपल्याला अपयश येणार नाही. सप्तमी श्राद्ध कर्म आहे. या सप्तमी तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नात्यांमध्ये आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त
किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा. पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्या जीवनात एक सुखमय बनेल. अग्नी पृथ्वीवर रात्री 9:20 हजर आहे, त्यानंतर नाही. जर आपल्याला नव्याने काही होऊन येत नाही, कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर त्याचा दोष आपल्याला लागेल मित्रांनो. राहू काळ दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण शक्यतो महत्वाची किंवा विशेष कामे करू नका. रेग्युलर कामे करा, जेणेकरून आपल्याला अपयश येणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंद प्रसन्न. हरिओम. शिवशंभो महादेव.